श्री स्वामी समर्थ. तनुजा वास्तू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आणि प्रत्येक मंत्राचा अर्थ आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आपण जेव्हा चॅन्ट करतो किंवा एखादी रेमेडी सांगितली जाते, आता प्रत्येकजण बघतच असेल की इंस्टाग्राम असू दे, यूट्यूब असू दे, हनुमान चालीसा या नामाचा जप, या स्तोत्राचा जप जो आहे कंटिन्युअसली व्ह्युअर्स वाढले आहेत किंवा ऐकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. एवढंच सांगू इच्छिते की हनुमान चालीसा हा मंत्र म्हणता येईल किंवा हे स्तोत्र म्हणता येईल. जितक्या हळूवारपणे किंवा तुम्ही जितक्या शांतपणे हे ऐकाल तेवढे त्याचे बेनिफिट्स सगळ्यात जास्त मिळतील. आणि प्रत्येक रुचेमागे किंवा प्रत्येक दोहा जो आहे त्याचा चौपाई म्हटलं जातं, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. जसे आपले 7 चक्राज आहेत, टोटल चक्राज आपले 114 आहे. आंतरिक जे आहे ते चक्र आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी वरतून 7 चक्र असे मिळून 114 चक्र आहेत. तर ह्या चक्रांना प्रोटेक्ट करण्यासाठी प्रत्येक स्तोत्राचा इथं उल्लेख केले गेला आहे की रामरक्षा आहे, हनुमान चालीसा आहे. हे इयर जे आहे 9 नंबरच्या अधिपत्याखाली येतं ॲज पर न्यूमरोलॉजी, मंगळ. आणि त्याचा जो काय म्हणतात ती देवता आहे ती आहे हनुमान, ज्याला आपण म्हटलं जातं की शक्तिशाली आहे, बलवान आहे, तेवढीच हुशारही आहे, वेल मॅनेजमेंट आहे आणि ॲग्रेशन पण आहे. काय करायचं आहे, हनुमान चालीसा जी आहे म्हणताना शांतपणे 10 मिनटं होऊ दे, 15 मिनटं होऊ दे, पण तुम्ही शांतपणे ती ऐकावी, अदरवाईज ती वाचावी. प्रत्येक दोहा जो आहे त्याच्यामागे काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक चक्रावर जे आहे याचे 11 वेळेला जरी, आता हा वेगळा दोहा आहे की त्याचं रक्षण जे आहे आपल्या शरीराचं, आपल्या ऑराचं रक्षण जे आहे या दोह्यातून होतं. मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, पण हे लक्षात घ्या. आपण कोणतंही स्तोत्र करतो आहे किंवा कोणी तुमचे गुरु असतील, कोणी तुमचे गायडनर असतील, जेव्हा तुम्हाला सांगतात की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या करायला पाहिजे, तर मस्ट फॉलो दॅट. कारण त्याचे रिझल्ट जे आहेत त्याला वेळ लागतो. 21 दिवसाचा काही कालावधी असतो, काहींना 43 दिवसाचा कालावधी असतो. तर नक्की करा आणि शांतपणे या गोष्टींचा विचार करा. महत्त्वाचं जे चक्र आहे आपल्या शरीरातलं ते जे आहे मूलाधार चक्र, हे जे आहे मूळ आहे. प्रत्येक आपल्या शरीराचा जो पार्ट आहे ते चक्रांवर काम करतं. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते मूलाधार, बेस. याला 7 पाकळ्या असतात आणि याचा रंग असतो लाल. तर हे जर ॲक्टिवेट असेल तुमचं प्रॉपरली तर तुम्ही खूप एनर्जेटिक, उत्साही, तुम्हाला नैराश्य काय असतं हे माहिती नसतं. आणि दुसरी गोष्ट, याच्यातनं तुम्हाला नेहमी जर खरंच हे मूलाधार चक्र तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला मेडिटेशन हा पाठ करणं गरजेचं असतं. आणि ह्या चक्रामुळे तुमचे बरेचसे प्रोफेशनल प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा येणारा निर्णयात्मक जो प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, कोणता निर्णय घेता येत नसेल, तर या चक्रावर नक्की कार्य करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला. तोपर्यंत धन्यवाद.